गाईज, स्वागत आहे तुमचं काल दादा MA20 मध्ये. आजचा क्रेझी ब्लॉगला आहे आणि मुलं सकट सकट जॉगिंग करत आहे. कोणतं गाव आहे? आंबोडीमध्ये जिम करत आहे आम्ही. आणि ते आता तर गाईज ब्लॉग कंटिन्यू करत राहा तुम्ही. आजचा आहे 8वा दिवस दिंडीचा 16 आणि सासवडमध्ये आहे मी सध्या. तर गाईज ब्लॉग कंटिन्यू करत राहा तुम्ही. लय मजा येणार आहे ब्लॉग मध्ये आजच्या. तर गाईज चला. तर गाईज आमच्या छापे पाटलांना स्नान केलेलं आहे आणि आम्ही आता दिंडीचा 16 आनंद घेत 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 कोणचं गाव आहे? कोणतं गाव आहे? आकुर्डी. हां हा सासवड जे असेल ते आम्हाला काही माहित नाही. आमची पहिली वार आहे दिंडीमध्ये. आम्ही काही परमात्मा करणार माणसं नाही आहे, पण आज पहिली वार परमात्मा करतोय. चांगलं वाटतंय आम्हाला. ऐकणे चापे लय दिवसांना परमात्मा करते. किती वर्ष झालं चापे तुम्हाला? 15 वर्षापासून दिंडी 16 घेते. ते नाद नाही करायचा. हरिपांडुरंग हरिपांडुरंग. तुम्हाला कसं वाटतं? एकदम बेस्ट, छान आहे ना. आणि हा भरत पखवातीकर पखवात बंग 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 करता पाकवात. त्याला भेटतो माहिती का डायरेक्ट. ऐक नाही रुद्रा, भरतला पाकवात किती भेटतो? लय वाजित भाई. हा पाकवात वाज घे भाई. बंग 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 अशा गुंग गुंग करतो पाकवातला. सकाळी फ्रेश होऊन आम्ही असं मंदिराच्या ठिकाणी बसलेलो आहे आणि भाविक चहाचा वेट करत आहे. चहा शिजुराने पहा एवढे माणसं बघतात. चहा 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 करू राहिले. आबा काही सांगा तुम्ही परमात्म्याबद्दल. काय बाबा, चहा प्यायची. आता आता उठलं, आंघोळी झाल्या, चहा प्यायची आणि आता हळूहळू 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 कुठं जेवायचं आणि चालली आपल्या उद्योग दिंडीत. हा तर 16 आनंदीचा आहे काय, 16 आनंदाचा. तर इकडे बापू आनंद घेत घेत आता स्नान करायला जाणार आहे. आणि हे मेन भजनगरी, मेन टाळगरी. तर मित्रांनो, अशा प्रकारे चहाचा लाभ चालू आहे आणि खूपच छान आहे हे गाव. मला आवडलं. पण माझा असा विषय झाला का माझ्यासोबत कोणी पण किरकिर किरकिर करते, त्यांना सहन होत नाही आहे. मी दिंडीत आलेलो, मी ठोक बोलतो ना, त्याच्यामुळं सहन होत नाही आहे. जाऊ द्या. भाऊसाहेब भाऊ छान. नाना चहा कस काय? मला बघून सांगा ना तुम्ही. चहा पिऊन सांगा. अरे मला नाही प्यायची चहा, तुम्ही पिऊन सांगा चहा कस का झाला. असा विषय माझ्या केकाना सकाळ सकाळी दिंडीमध्ये दुकान लिहिली. केकाचा खूप छान धंदा होता आहे गाईज. सांग केका कसा आहे दिंडीचा 16? झाले 4-5 काही बहुनी नाही झाली अजून गाईज. बहुनीने झाली. लोक फुकटच कामं करून घेत आहे गाईज. काय सांगू गाईज, माझा केकाला मी सामान सुमन मी स्वतः मोटरसायकलवर आणून दिलं गाईज. तर जाऊ द्या गाईज, काही विषय नाही आहे गाईज. केका सांगा परमात्म्याबद्दल काही. आता केकानं घेतला वास्त गाईज. आमचा केका मस्त बसला आंबोळीमध्ये. मस्त दुकान गिकान टाकली त्यानं. आता भरत इकडे नंबरला लागलेले आहे. पाहुण्याने केली, नानानं केली, आणखीन भरपूर नंबर येत आहे केकाकडे. केका काय सांगशील दिंडीच्या 16 तू? फ्री नाही ना भैया, फ्री नाही. फ्री कसा भैया, आपण सामानाला पैसे लागत आहे ना भैया. हे केक्याचं सामान आहे भाई गाईज. असं काहीतरी विषय. आणि केक्या मस्त पाणी लावून चालू भाई केक्या. हा गाईज बाबानं आता केक्या कोण दाढी गिडी केली तो आणि बऱ्या बसला दाढीला. आता बाबानं दाढी गिडी एकदम चकाट करून घेतली. दाढी मिशा सगळं क्लीन करून घेतलं. दादा बाबा कसं वाटतंय तुम्हाला दाढी करून? केका कसं दाढी करतो? यावंच लागतं दाढी करा दिंडीमध्ये, आहे की नाही? सांगा त्यांना परमात्मा कसा करू राहिला तुम्ही. मग बाबा मस्त वरण बाट्या करते भाई दररोज सकाळ संध्याकाळ. भाई बाबा मेन स्वयंपाक आहे आमच्या याच्यामध्ये दिंडीमध्ये. पण बाबाचं काही चालत नाही स्वयंपाकाला. काही गोष्टी समजून घ्यायचा तुम्ही. कारण की परमात्मा घरातले लोक येले अतिशयाना त्याचा बैल रिकामा असे काहीतरी लोक येले. त्याच्यामुळे बाबाचं काही चालत नाही. बाबा गुपचीत बसून आपलं परमात्मा करते. सरगोड्या पाणी खोल सरगोड्या पाणी, आहे की नाही बाबा? काही सांगसान? आता काय सांग.
पब्लिकला काही सांगा, गावकरी लोकांना काही सांगा, कसा चालू तुमचा परमात्मा? छान चालू आहे, बाबाचा काही विषय नाही. तर गाईज असा काहीतरी विषय आहे. आणि आम्ही आता एका वावरात बसलेला, इकडं ऊस गीस मस्त भाविक भक्त दाड्या करीत आहे आणि केकाचा चांगला धंदा चालू आहे आणि काही विषय नाही आहे. तर गाईज असंच कंटिन्यू करत राहतो मी. तुम्हाला आजच्या दिवसाच्या पुढे अपडेट देतात. आता 7:30 वाजलेले आहे, पण आजच्या दिवसाच्या पूर्ण तुम्हाला टोटल अपडेट देतो. आजचा मुक्काम तुम्हाला सांगतो. आमचा आंबुरीमध्ये मुक्काम होता. हां, तर आता आजचा मुक्काम, उद्याचा मुक्काम कुठे आहे? संध्याकाळचा मुक्काम इथं गावात इथून 5 किलोमीटर पुढे आहे, तिथं मुक्काम आहे आमचा. असं गाव आहे इथं आंबुरी म्हणून. हे गिरा टाकाटाक हे ऊस घेऊ वावर तर काळीचीच म्हणा, काही टॉपचाच विषय म्हणा डायरेक्ट. तर काहीच कंटिन्यू करत राहा. हे जेवायला आणि इथं आहे मिक्स भाजी, श्रीखंड. जेवतो मित्रांनो, आता कसं खाऊन खातो भाई. कसं आहे, आपल्याला परमात्मा करायला येईल. ओके, भारी भाजी होईल. मी जेवण करतो, मग भेटतो तुम्हाला. आमचे जेवण घेऊन झाले मस्त पद्धतशीर. हे भक्त मंडळी आता निघायच्या तयारीत आहे पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी. बघू शकता तुम्ही, बाबांना लय मस्त दाढी गिडी केली. आज इकडं वारी आणला धरून आम्ही आमच्या लिपणीहून, आणि बापूना भांडे गिंडे घासून आम्ही लगे मस्त गाडीत टाकले आता. आणि आता निघायचंय पुढच्या कोणतं गाव? इथून 10 किलोमीटर एक तिथून मुक्काम आहे आमचा. कोणतं खळद म्हणून गाव आहे. इकडे आमचे भांडस भाऊ मित्रमंडळ हे सगळे, हे याचे आपलं जांभळी गाडी बोकडोळापाशी हे पैठण तालुक्यातले पाहुणे, हे सगळे भक्त बसलेले. अरे बाप तुम्ही विचारूच नका आमचं काय चालू आहे. भक्ताचं नुसतं खाऊ पिऊ पेटको 2 दिवस सिटको असं चालू विषय. तर काही विषय नाही, आहे की नाही मामा? चालत राहतं. वारकरी संप्रदाय खाऊन पिऊन सुखी राहायला पाहिजे, आहे की नाही महाराज? तर गाईज चला पुढचं म्हणजे सगळे डिटेल देतो तुम्हाला. आज वामन भाऊना लय मोठा सप्ताह केला, इथं हरिपाठ सांगितलं आम्हाला, आता कीर्तन केलं लय मोठं वामन भाऊना. आणि माळकरी कुठे? माळकरी सगळी डिटेल सांगितली त्यांनी. तर गाईज दोघा भाऊचा जीव पा कसा आहे. मित्रांनो, आज रात्रीचा मुक्काम आमचा इथं होता, इथं स्टे होता. हे आंबोडी म्हणून गाव होतं. आता इथून आम्हाला पुढच्या प्रवासाला जायचं आहे. तर आता हे सगळी पै येणार आहे, आम्ही गाड्या पुढे घेऊन जाणार आहे. आम्ही आता पुढं चाललेलो आहे. विष्णू काका आणि मी, आम्हाला ते स्वयंपाकाचं नियोजन करायचं आहे. त्याच्यामुळे मी विष्णू काका पुढं चाललेलो आहे. पाठीमागून दिंडी पै येत आहे. आणि साथीला आम्हाला बाळू गजिले आहे. काका काय सांगतील, माऊलीचा सोहळा कस काय चालू आहे? चालू आहे गाडीत बसून. हां, पण आम्ही हे शेवट म्हणजे आम्ही हे 2 किलोमीटरचं अंतर आहे या टप्प्याचं, त्याच्यामुळे आम्ही गाडीत बसून चाललो. म्हणलं कशाला वगैरे आहे की नाही, लांबे टप्पे घेतो आम्ही, त्याचं काही अडचण नाही आहे. पुढचं नियोजन करायचं आहे आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही पुढं चाललेलो आहे. गाईज माऊलीचा सोहळा आहे असा विषय आहे माऊली. तर माऊली आपल्याला इकडे जायचं आहे आता. तर चला तुम्हाला रस्ता दाखवतो, आम्ही चाललेलो आहे. काका काय सांगसान पब्लिकला, भाविक भक्ताला? काका थोडीशी तब्येत डाऊन आहे, त्याच्यामुळं कसं आहे, काकाला म्हणलं चला गाडीमध्ये आपण पुढे जाऊन कमीत कमी नियोजन करू काहीतरी, आहे की नाही. मा पाठवून माऊली यावर आले. आता हे भक्त, हे वारकरी संप्रदाय, हे झेंडेकरी, हे टाळकरी, हे मुर्दुंकरी, हे नाद नाही करायचं दिंडीचा. हरी पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, आहे की नाही काका? अशा ठिकाणी थांबलेला आहे. खूप छान वातावरण आहे काका, आनंद आहे. आणि खूपच पाणी आहे, सुंदर. गाडी इकडं उभा आहे आणि असं वाटतंय मी परमात्मा करतोय आणि खूपच लोक परमात्मा करते. हे गाईच आता मी थोडंसं फ्रेश होतो, म्हणजे हातपाय धुतो. मित्रांनो, विष्णू काका आम्ही एका ठिकाणी बसलो, स्टे घेतला आम्ही मध्ये, आणि इकडं नदी मोठी तुम्हाला दाखवतो मी. खूप छान वातावरण आहे मित्रांनो. आणि आमचा इष्टे तिकडे पुढे आहे आणि तुम्हाला दाखीन ते इष्टे आम्ही आता आंबोळी गाव सोडलेला आहे, त्याच्या पुढं आलेलो आहे. आणि विष्णू काका इकडे गोळ्या घेते. त्यांची तब्येत थोडीशी, डोकं वगैरे दुखतं आहे थोडंसं, सर्दी पाण्यानं थंड्या पाण्यानं होतं आहे. तसं मला बी माझं म्हणून नळत थोडं करतं आहे, त्याच्यामुळं काही विषय नाही मित्रांनो. दिंडीचा सोहळा आहे की नाही मामा काका? हां,
तर मित्रांनो तुम्ही कंटिन्यू करत राहा. आणि मी थोडंसं गरमी लागली म्हणून मी कपडे काढले दर्शिक. मी म्हणलं झाडाचं वातावरणात घ्या दर्शिक, असं आहे की नाही काका? हां, तर काका इकडं आता गोळ्या वगैरे घेते हे. काका काय सांगता माऊलीच्या पालखीबद्दल तुम्ही? हां, ओके ओके ठॅस. बापूची गाडी आलेली आहे. आता बापू आमच्या गाडीच्या पाठीमागं गाडीला येत आहे. आणि ही पण गाडी आमच्यासोबत आहे. आणि ती 4 टेम्पो गेला पुढं तिकडं. आणि आता आम्ही बापू आमच्यासाठी थांबलेले आहे. आणि बापू येतील आता इकडं, काही विषय नाही. बापून आता कपडे काढायला सुरुवातच केली डायरेक्ट पाणी पाहून. बापूच्या मनासारखं पाणी भेटलेलं आहे, त्याच्यामुळं बापू कपडे वगैरे धुवून धावून मस्त पद्धतशीरमध्ये कडक राहणार आहे आता. तर गाईज असं पाणी चालू आहे. आणि इकडे गाड्या उभा आहे आमच्या. आणि इकडे आता आम्ही पुढचं गाडी, एक गाडी पुढं, 2 गाड्या पुढे गेलेल्या आहे. आणि आम्ही आता इथं नाही करणार आंघोळी, आम्हाला इकडं जायचं आहे पुढं. आणि आम्ही तिकडं आंघोळ करणार आहे. तर चला मित्रांनो कंटिन्यू करत राहा, लय भारी होणार आहे ब्लॉग. भाई नाद नाही करा, तर तुम्ही चांगले यूज देताय आपल्याला. 1000-2000 यूज येत आहे आपल्याला. छान वाटतंय असं तुम्ही प्रेम देताय, खूप छान वाटतंय आम्हाला गाईज. आणि चला तर मित्रांनो तिथून पुढे आल्याच्या नंतर आमच्या गाड्याचा स्टेज आज दिंडीचा म्हणजे मुक्काम इथं आहे. आणि आपली गाडी पाठीमागे लावलेली आहे. आणि तात्या भेटले आम्हाला. तात्या खूप आनंद घेत आहे दिंडीचा. तात्या कसं वाटतंय तुम्हाला दिंडीत? लय भारी, एकदम कडक मध्ये आहे ना? तब्येत गिब्येत एकदम ओके आहे ना? फक्त पाय दुखतो. पाय थोडं फार तर दुखणारच आहे. माऊलीच्या दिंडीत आलेले आहे तुम्ही गाईज. तिथं गाईज आम्ही पुढं आलो, पण आम्ही सांगू शकत नाही तुम्हाला. मुक्काम हा माऊलीच्या मळ्यात आहे. माऊली तुमचं गावाचं नाव काय? खळद. खळद खळद म्हणून गाव आहे आपलं. जेजुरीपासून थोडंसं मध्ये आहे. सासवड खळद जेजुरीच्या मध्ये. हां, तुम्हाला तालुका कोणता सर? पुरंदर. पुरंदर तालुक्यामध्ये येतं हे सोपन खळद. काकाच्या. हां, सोपन काकाच्या. तर काही विषय नाही आहे. काकाच्या मळ्यात आज मुक्काम आहे आमचा माऊलीचा दिंडीचा. तर गाईज कंटिन्यू करत राहा तुम्ही. तर गाईज आम्ही आलो आहे इथं, दिसते आमचा. आणि आम्ही इथं मस्तपैकी स्नान करत आहे. विष्णू काका तिकडे कपडे धुत आहे. ते विष्णू काका दाखव रे. विष्णू काका हाय करा, हाय 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 हाय. इकडे इकडे हाय करा. तर गाईज अशा प्रकारे स्नान चालू आहे आमचं. आणि खूपच तर गाईज आमची जिरली. आम्ही दिंडी आणली, पण सगळे दिंडी तुम्हाला काय सांगू शकता, सगळे बिस्किटवर दिंडी आहे. त्याच्यामुळं तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच आम्हाला प्रेम द्या गाईज. आणि विष्णू काका काय सांगता पब्लिकला? तर गाईज खूप एन्जॉय येत आहे. खूपच मस्ती आलेली आहे. बस झाला का? तर गाईज असा विषय, आम्ही स्नान वगैरे करत आहे. आणि इकडे मॅटिंग गिटिंग धुवून धावून मस्त पद्धतशीरमध्ये सगळं आनंद घेत आहे धुण्या धाण्याचा. आणि आजचा स्टे इथून 500 मीटरवरती आहे. आणि तुम्हाला सगळी डिटेल टाकून देईन मी, काही विषय नाही आहे. टॉपचा विषय लाईक शेअर बस ओके. अरे लय माझ्यावर आहे इथं. असा विषय, आम्ही ह्या गंगेत आंघोळ केली आणि खूपच छान वाटलं आम्हाला. आणि चापे सरकारनं पण आंघोळ केले आहे. चापे सरकारला विचारतो, जय हरी माऊली, कस काय राहिले आंघोळ? छान, कशी गंगा? एकदम नंबर 1. काही विषय नाही ना? बिमार गिमार नाही ना माऊली? हां, तर गाईज आम्हाला कैलास महाराज भेटले खंडागळे. पांडुरंग हरी माऊली. आता संध्याकाळी आपलं हे हरिपाठ म्हणणंच आहे माऊली. हां, तर माऊलीनं आंघोळी केलेली आहे. आणि इकडं विष्णू काका भालेकर माऊली. आणि ही खूपच भारी स्नान करत आहे. तुम्हाला दाखवतो गाईज मी. काका
आम्ही पंढरपूरला आलो स्वतः अंगाचे कपडे जांगे जुंगे सारे धुवायला लागते. इथं काही लाज लज्जा नाही. स्वतःच करावं लागत स्वतः का स्वयंपाक स्वतःच करावा लागतो. खाला पण स्वतः. आम्हीच काय घेऊन खाल्लं का लोक सगळे लोक काहीच करून नाही आमची दही. तर गाईज विष्णू काका महाराजांना तुम्हाला सांगितलं तर गाईज इकडं रुद्रा जोगदंड महाराज यांच्या प्रतिक्रिया ऐका तुम्ही. सांगा रुद्रा महाराज एकदा वारल्यान मग पा काय ना सांगितलं कसं वाटतंय तुला आंघोळ करून? एक नंबर तर छान वाटतंय ना. धबधबा दाखवा मोठा. हे इकडं धबधबा इकडं मोठा आणि अशा प्रकारे पाठीमागे गाडी उभा आहे आमची. आणि तिकडं नारायण पठाडे महाराज त्यांचं तिकडं कीर्तन चालू आहे. तिकडे स्वतः माय अडवली. कसं काय सांगसान ओ भक्त काय सांगसान? तर गाय त्यांची जिरलेली आहे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आपल्याला एक माऊली भेटली इथं सायकल घेऊन आली. पांडुरंग माऊली जय हरी माऊली. कोणचं गाव आहे आपलं? खळद. आम्ही तुमचा खळद मध्ये मुक्काम आहे इथं. सर कोण काय गाव आहे तिथं? हा तिथं मुक्काम आहे आमचा. तर गाईज पांडुरंग हरी माऊली जय हरी. तर गाईज असंच बघत राहा. काय सांगू शकता गाईस तुम्ही? गाईज आता मस्त आंघोळी वगैरे होम फ्रेश गिरीस होऊन आता इकडे जना पंथ नारायण पंथ हे आता कपडे गिपडे धुवून वरती येऊ लागले. आणि आपली गाडी गिडी धुवून मस्त चकाचक केली आपण. मस्त टकाटक नाद नाही करायचा. कसं आहे झालं 5 तारखेपासून धुतलं नव्हतं तिला. मस्त आज मस्त गाडी गिडी क्लीन गिन करून मस्त पद्धतशीर करून लगे एकदम ओके करून लगे कपडे गिपडे वाया की क्लीन टक 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 टक. आणि पंथ इकडं आता ते त्यांची चप्पल गिप्पल धुवून राहिले आणि तिकडं जना पंथ त्यांचे कपडे गिपडे वाळू घालून राहिले. तर काहीतरी असा विषय हा संध्याकाळचा काय बी ते काही माहीत नाही आहे. भेंडीची भाजी. हा घेवडा म्हणजे काय असते? इकडे घेवडा म्हणून एक पीक घेतलं जातं त्याची भाजी आहे आज. तर गाईज घेवडा हे मी पहिली वेळेस ऐकतो. हे तुम्हाला भाजी दाखवतो मी. आजचा मेनू काय खायला आम्हाला आपलं फक्त मेनूवर ध्याने बाकी हे घेणं देणं नाहीये. आणि कोणी परमात्मा करायला येणार नाहीये. फक्त आम्ही आलेलो आम्ही जेवढे बोलतो ना बडबड बडबड हे इमानदारी ना खरोखर परमात्मा करते माहिती का. आणि जे आतून गोळी हाणतं का त्याचा डायरेक्ट धमाकाच करतो तो. मग आम्हाला माहिती कारण की आम्ही झाले 8-9 दिवस झाले तशी गंमत पाहू राहिलो. कोणाचं तोंडात हरिपाठ नाहीये कोणाचं येत नाही. पण आम्ही भांडे कुंडे घासून घुसून लोकांना जेवू खाऊ घालून आपलं आपल्या पद्धतीने आपल्याला देवराला आहे की नाही जाना भाऊ? देवराला तर त्याचं आपण हे करत नाहीये. देव लागला द्यायला पदर नाही घ्यायला. हा असं काहीतरी विषय. आणि तुम्हाला दाखिले म्या कसं कसं विषय. तर कालच्या व्हिडिओमध्ये पाहा तुम्ही जाऊन. 2 शब्द बोलणार आहे. बापू सांगा काही 2 जिरली अरे सांगा 2 शब्द तरी बी जिरल्या. जिरली. फक्त आले दमून खमून आनंद घेत दिंडीचा. आता इष्टे कोणचं काय पिंटू काका? हळद. हा हळद. तर जेजुरीच पाठीमाग आम्ही आता. आणि विष्णू काकाची थोडीशी तब्येत डाऊन आहे पण तरी आम्ही सहकार्य करतो. काही लिंबू पाणी दे काही हे करते काही करते. हो ते फराळान झालं. अरे खायची शोध नाही. 4-4 वाट्या फराळाचं खाल्ल्यानंतर असंच होईल ना बघतायला. वातावरण होतं वातावरण म्हणजे फरक पडला का होतं. वातावरण झालं ते. वातावरण होतं ते त्याच्यामुळे. पाटील या ना इकडून बसा ना. इकडे या ना. ही आमच्या गावातले चेअरमन मोठे आणि इकडून आमचे गावचे मानकरी आणि इकडे बाळू गजेले आणि इकडे गोरख काकडे. हा टाईट आहे कडक आहे माहिती ते. आणि इकडे या ना मोठे पाटील. नाही हारच करत नाही. रक्तदान करायचं जेजुरीच्या डोंगरावर रक्तदान करायचं.
तर पाटील हे आमचे गावचे मोठे पाटील आहे आणि आज ते मस्त दिंडीचा सोहळा आनंद आहे. 1 लिटर शिवणच नाही बाबुराव पाटील 1 किलो रक्त देणार आहे. जेजुरीमध्ये देणार आहे भाई ती 1 किलो रक्त दान करणार आहे ती. कोणाला लागत असलं तर कमेंट करा, मला सांगा, काही विषय नाही आहे. रक्त रक्त घट सांगा घट येते तिथं, घाट येत नाही, डिग्री येत नाही तिथं. तर गाईज असा काहीतरी विषय आहे. तर नारायण महाराज पठाडे हे आता भारूड म्हणणार आहे आणि पखात पण वाजणार आहे. बघू शकता तुम्ही आता ते. हा 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 आमचं स्टे येत आहे आज आणि मी तुम्हाला थोडासा खारीपाट दाखवतो. आणि काही भेटलं आता यामधून आलो त्याच्यामुळं काही दाखवायला भेटलं नाही. दिंडी गिंडी त्याच्यामुळं काही विषय नाही आहे. इकडं गाड्या उभं आहे, तिकडं हरिपाठ चालू आहे. बघू शकता आमच्या गाड्या इकडे स्टे आहे आणि हे असा विषय.
हरिपाठ झालेला आहे आमचा आणि आम्ही आता जेवणासाठी बसतोय. तुम्हाला जेवणाची पंगत दाखवतो मित्रांनो. आम्ही आता सासवडच्या पुढं मुक्काम आहे आमचा. गावात नाव नाही माहीत मला एवढं, पण काही अडचण नाही. ज्वाऱ्यानं मारा ना भाकरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा हा बोला. चालू करून दिला आता. श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हा महाराज दामान होते दर्शिक माळकरी दर ढाबा ना. काही लागलं सांगा. काय पाणी पाणी घेतलं का? हाय 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 पाणी आहे. जरा ढमानावर डिंडई. हा ढबाना काही अडचण नाहीये. भाऊसाहेब मामा ओके मध्ये ना. आता मामाच येतो तोंडात होय. हा भाऊ काय लागत. हा सगळं ना ओके मध्ये ना. हांडे मामा ओके का. चाफे रुद्रा भाई काही घेणार तू. हो हो डबा ना होत. मामा ओके. हा काय आलू लागलं सांगा. काय विषय नाही. हा डबा होत. माऊली धीरे धीरे धीरे. मा भाऊ पाहू ना लाजू नका बरं. सुरून घ्या डबा न होत्या. माळकरी महाराज ओके का. महाराज कस काय जरा आवाजात सांगा. ओके ना जाना भाऊ. मोठे पाटील छान आहे का जेवण. कस काय मामा भाई सांगा काही.
हा विषय असा आहे, बापभाई बसलेले आहे, जेवण करीत आहे. बापभाई भाजी कशाची आहे? बेवडा भाई बेवड्याची भाजी आहे. आज पहिली बार चेक करतोय. बघू काय विषय आहे. बेवडा क्या का बेवडा आहे, बेवडा क्या का बेवडा, बेवडा गाईस बेवडा येऊन आला. बेवड्याची भाजी. तर मित्रांनो बाजरीची भाकर चुरून घेतली मस्त. आता बेवड्याची भाजी येऊ लागली मला. पिंटो काका बसेल तिकडं आणि हे महाराज आहे आमचे दिंडी चालक महाराज. आणि इकडे सगळी मंडळी बसलेली आहे. काय सांगशील? हे पहा, अरे फक्त पहा राहील सगळे बाप. असा काहीतरी विषय भाई पंक्तीचा. आता भजनं गिजणं म्हणून बसलेले आहे सगळे, सुरू राहिली. ही आहे बेवड्याची भाजी. काय बेवड घेवडा घेवडा. तर बेवड्याची भाजी टेस्ट करतो बहिणी. विषय टॉपचा आहे, टॉपचाच राहणार आहे. क्या का कस काय बेवडा मस्त भाजी. तर मंडळी आता जेवण वगैरे झालेलं आहे आमचं मामाचं ह्या पाहुण्याचं. आता ते झोपाचं सामान काढून राहिले मंडळी. असं काहीतरी विषय. आता इथं स्टे आमचा, तिकडे जेवण झालं माग. मामा काय सांगसान वारकरी संप्रदायाला तुम्ही? कशी चालू दिंडी तुमची? तुमची दिंडी कशी चालू आहे? एकदम भारी चालू कसं चालू आहे तुमचं? आता एकदम मजा होतो. आम्ही झोपायला चाललो भाऊ. आता हे झोपायला चाललेले आहे. वगैरे झाला आता झोपायला चाललो. ओके ओके. आता झोपून राहू. हो हो. सकाळी परत 4 वाजता उठ नाही. मामा कसं झालं तुमचं जेवण वगैरे? तुम्ही हरिपाठ खूप छान मानता. मला खूप आनंद होतो मनात. असं वाटतंय खरंच संप्रदाय खूप छान आहे. आणि इकडे बाबा पण जेवलेले आहे. तर आता पायाला मल्लम पट्टी एकदम व्यवस्थित करा, झेंडूबाम वगैरे लावा आणि मस्त आराम वगैरे करा. तर आई ना आपल्याला खूप मदत केलेली आहे. आईचं पण मनापासून धन्यवाद आई. तर गाईज रुद्रा भाई, बळी दादा, भरत दादा, जेवण वगैरे छान झालं ना तुमचं? आता त्यांचा झोपाची सोय चालू आहे इकडं. आणि इकडं चाफे सरकार, इकडे आमचे बंधू शिरू भाऊ. हा हे माळकरी महाराज आमचे, हे माळकरी महाराज, काकडे महाराज, काकडे महाराज. आणि हे लक्ष्मण महाराज. हे आमचे मोठे पाटील आणि हे आमचे पठाडे पाटील. हे मस्के पाटील हे टाकळीचे. आता ते स्टे करते. इकडे पिंटू काका गोळ्या वगैरे. अरे आमचे महाराज प्रेमनी मित्र आमचे हरिभक्त पारायण महाराज की जय हो. आता आता मस्त झोपाची सोय. आणि हे शेषराव कोंडके महाराज इंड फाउंडे. हे फक्त दिंडीमध्ये फक्त याला डिस्प्यूट काम करायला येते. हे शावकर मामा. आणि इकडे वामन भाऊ बसलेले आहे गाडीमध्ये. वामन भाऊ कसं चालू आहे? हे आमचे मामा, यांना ओळखीत असन तुळशीराम मामा. आणि इकडं बाबासाहेब मामा आहे. इकडे हे पठाडे मामा, हे आमचे हे मामा, हे गावंदे आप्पा. यांचं आता जेवण वगैरे झालेलं आहे. मस्त पद्धतशीर झालं ना? ओके. आबा शावकर हे आता मस्त आवाज झोपलेले आहे. खाल्लं पिल्लं. आणि इकडं आमचे पिंटू काका. काय सांगसान पब्लिकला तुम्ही? जेवढीची भाजी आणि बाजरीची भाकर खाल्ली, सगळी दिंडी आनंदी आनंदी. तर रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तर हे आमचे बाप महाराज काकडे. तुमचं जेवण वगैरे छान झालं ना? अरे भाजी गुरली नाही यार बेवडा. अरे भेवडा. बर छान राहिला ना? ओके. एकदम छान चालू आहे आता. आनंदी आनंद आहे आम्ही.
आम्ही आता स्वर्गात आहे असं म्हणू लागतं. माऊलीचा सोहळा घ्यायचा, उद्या जेजुरी गडावर सोहळा आनंदाचा का हो? उद्या जेजुरी गडावर जायचं. उद्या जेजुरी गडावरती जायचंय मित्रांनो. तुम्हाला सगळी डिटेल देऊन टाकेन. आता आता हा बघू आपण. आता झोपतो मी तर तर गाईज आजचा विषय असं काहीतरी होता. हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो आणि ब्लॉग संपून टाकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्याला नवीन व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना बाय बाय. रामकृष्ण हरी. पांडुरंग पांडुरंग.